अहो म्हणून तर मी आलोय. हा तू आलीयस ना, पण एकदा पाहिलं का तू कशी आली ते? हो हो चालेल, मी कळवते तुम्हाला आली की. ओ पार्वती ताई, अहो इथे काय करताय तुम्ही? औक्षणाची तयारी करा, लाडू तयार झालेत ना बघा. राजन, अरे बाहेरची सजावट झाली का सगळी? तू पाहिलीस ना स्वतः? हो आई. अरे वा, तुम्ही पण अगदी छान तयार होऊन आलाय. चला, म्हणजे माझ्या मोठ्या नातीचं जंगी स्वागत होणार तर. अरे ते ढोलताशीवाल्यांचं काय झालं? ते आजी. कधी? हा कमळी. अहो दिलीप काका त्या ढोलवाल्याला बोलवायला गेलेत. अरे तुम्ही किती उड्या मारताय, जरा बसा की शांत. अगं इतक्या वर्षांनी माझी सून आणि मोठी नात घरात येत आहेत, मग मी उड्या माराव्याशा वाटतीलच ना मला. आज तर घरात दिवाळी आहे असं वाटतंय मला. अहो म्हणून तर मी आलोय. हा तू आलीयस ना, पण एकदा पाहिलं का तू कशी आली ते? काय घातलंयस हे? अगं आज ओकेजन आहे आमच्या घरी. गो गो अँड चेंज. नाही, बेटर ऑप्शन तू येऊस कसं, कारण की तुझं असं डर्टी आउटफिट पाहून आजीची मोठी नात इधर ईक होऊन जाईल, नाही तर ती ट्रिगर होऊन जाईल, नाही तर घाबरून पळून जाईल, आणि ज्याच्याने माझ्या आजीचा मूड ना खराब होईल, आणि ते मला नकोय. सो यू गो. झालं तुझं? आणि का तुला कोणी शिकवलं ग माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून होते म्हणून? कपडे अगदी तुम्ही भरजरी घातलेत, पण तुमचं मन दरिद्री असेल तर काय उपयोग आहे? माणसाने मनाने श्रीमंत असावं, जशी कमळी आहे. कमळीसारखं मनाने श्रीमंत होणं, समजूतदार होणं या जन्मात तरी जमेल का बाळा तुला? कमळी अशा साध्या वेशात जरी आली ना माझ्या मोठ्या नातीचं स्वागत करायला तरी चालेल, मला आवडेल. मला कमळी बाळा, तू नको लक्ष देऊस तिच्या बोलण्याकडे. तू जशी राहतेस, जशी दिसतेस तशीच गोड दिसतेस, क्यूट दिसतेस. आजी हो, मी तुमच्या खातीर इथे येतोय, आणि हिचं बोलणं तर मी लाईटलीच घेतोय. एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तिचं बोलणं लाईटली घेतेस ना, म्हणूनच तू लवली वाटतेस.